चिंच आहे. आज जवळपास 5 जून. गावाकडे 2 पाऊस झालेत, म्हणजे ग्रामीण भागात 2 पाऊस झाले. तर ज्या का चिंचेखाली चिंचा उरलेल्या आहेत त्या चिंचेला असं फार पावसामध्ये ओलावा येतो असा, आणि ह्या ओल्यामध्ये ही चिंच खायला अगदी छान लागते. तुम्हाला दाखवतो मी, थांबा. पाऊस पडल्यानंतर ओलावा सुटतो चिंचेला आणि तो खायला मस्त लागतो एकदम. हे चिंच उन्हाळ्यामध्ये कोरडी असते, कोरडी एकदम, आणि एक पाऊस पडला की नाही तिला असा थोडासा घाम सुटतो आणि खायला एकदम मस्त लागते. चिंच पटकन निघते ओली असल्यामुळं. चिंचावरचा शिरा. आणि चिंच पण पटकन खाली जाते. चिंच लगेच संपत्ती खाऊन. चिंच का पण चिंच एक पाऊस पडल्यानंतर खायला मस्त लागते. हे झाड आमचं झाड आहे. त्या झाडाखाली आपल्या 2 पिढ्या गेल्या असतील आमच्या. 2 पिढ्या, 2-3 पिढ्या गेल्या असतील. 40-50 सांगता येत नाही. आमच्या लहानपणापासून असं एवढं झाड आहे, उंच मोठं लट. 100 वर्षाच्या पुढे झालं असेल. झालं असेल. दाखवू का तुम्हाला? दाखवतो. हे विहीर बरं का, पण विहीर खोदलेले. हे कसं पाणी. आज 5 जून आहे तर विहिरीत एवढं पाणी आहे. आतमध्ये कुठे जायला पायऱ्या नाहीत. आता मध्ये उतरून पाणी पिऊन आलोय. वा, थंडगार पाणी. चिंच अशा. हे आपलं शेत. आमच्या बंधूंचं शेत. चिमणी बघा, चिमणी पण आली चिंच खायला. चला, दगड वेचायचे. आता ट्रॅक्टर आले. बांधाच्याकडनं दगड पडलीत, ती वेचून घेणे आहे. आज खूप दिवसानं गावाकडे आलो. खूप दिवस झाले. 6 महिने झाले. 5-6 महिने. चिंचाचं चिंच भेटली. मस्त चिंच ओली होती, अशी ओली होती. आणि ही चिंच खायला अगदी मस्त लागते. अशी ओलसर झाली चिंच आहे ना, आणि किडली आहे. पण खायचं आपण दुसरी पडल्या काय चिंच खायला मस्त लागतात. हा. ओली झाल्या चिंच का खायला एकदम मस्त लागतं. मस्त. ओली आहे, पूर्ण वरून कवर होतं. काही घाण नाही चिंच. खाऊन दाखवतो की. एक नंबर, बढिया.
थंडावा मस्त. बस या चिंचेमध्ये गुळ टाकला पाहिजे, गुळ आणि मीठ लावलं पाहिजे. त्याला उकळामध्ये ठेचलं पाहिजे. मस्तपैकी त्याची चुकणी होती चोकायला. बेस्ट. थँक्यू, धन्यवाद.